श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह कृतीपत्रिका अवश्य पहा. गुण 40 वेळ 2 तास. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय भूगोल गुण 40. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 4. प्रश्न क्रमांक 1, सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल कसा असतो? योग्य उत्तर आहे तीव्र. प्रश्न क्रमांक 2, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? योग्य उत्तर आहे ब. ताण. प्रश्न क्रमांक 3, किती मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान एक समान असते? योग्य उत्तर आहे ड. 2000. प्रश्न क्रमांक 4, आवर्ताच्या केंद्रस्थानी हवेचा दाब कसा असतो? योग्य उत्तर आहे अ. कमी. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. गुण 4, अ स्तंभ ब स्तंभ. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले अ स्तंभ आणि ब स्तंभ काळजीपूर्वक पहा आणि योग्य जोड्या जुळवा. इथे उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. 1, टिंब पद्धत. इथे दिलेलं उत्तर आहे टिंबाचा वापर. प्रश्न क्रमांक 2, आरोह पाऊस. योग्य उत्तर आहे क. विषुववृत्तीय प्रदेश. 3, हिमालय. योग्य उत्तर आहे ड. वली पर्वत. आणि 4, जैविक विदारण. योग्य उत्तर आहे अ. वनस्पती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4. गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 1, उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? उत्तर, काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे? उत्तर आहे फुजियामा पर्वत जपान देशात आहे. प्रश्न क्रमांक 3, विदारण म्हणजे काय? खडक तुटणे, खडक फुटणे, खडक कमकुवत होणे, खडकांचा भुगा होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, यास विदारण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, वारा म्हणजे काय? हवेच्या हालचालीस वारा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, पर्जन्यमापनासाठी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर आहे पर्जन्यमापनासाठी पर्जन्यमापक हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 4 अ, जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4. गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 6 घटक दिले जातात आणि त्यापैकी कोणतेही 4 घटक भरणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो काळजीपूर्वक पहा आणि जगाचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जगाचा नकाशा भरताना आपल्याला सूची तयार करावी लागते, शिवाय विवरणसुद्धा लिहावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर जगाचा नकाशा कसा भरावा याबाबतची माहिती दिलेली आहे, ती काळजीपूर्वक पहा आणि जगाचा नकाशा भरण्याचा सराव करा. पाठ्यपुस्तकातसुद्धा जगाचा नकाशा भरून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4 आ, खालील नकाशाचे वाचन करून उत्तरे लिहा. कोणतेही 4. गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणता तरी एक नकाशा दिला जातो आणि त्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित 5 प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहिल्यास आपल्याला हमखास 4 गुण मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नकाशाचे वाचन करून त्याबाबतची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. पुढे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा आणि नकाशाच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 1, वरील नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 2, 400 पेक्षा जास्त घनता असलेल्या 2 तालुक्यांची नावे लिहा. योग्य उत्तर आहे पन्हाळा आणि कागल. प्रश्न क्रमांक 3, 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? उत्तर आहे चंदगड व आजरा. प्रश्न क्रमांक 4, 201 ते 400 घनता असलेल्या तालुक्यांची नावे लिहा. योग्य उत्तर आहे राधानगरी आणि गारगोटी. प्रश्न क्रमांक 5, लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण दिशेला लोकसंख्येची घनता कमी आहे.
विद्यार्थी मित्रांनो, नकाशा वाचन करताना आपल्याला दिशा माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय आपण नकाशाचे योग्य वाचन करून त्याबाबतची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2, गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, कारणे लिहा हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 4 कारणं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतीही 2 कारणं लिहिल्यास आपल्याला हमखास 6 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 1, बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. प्रश्न क्रमांक 2, समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही. आणि प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही. प्रश्न क्रमांक 4, दहिवरामुळे कायिक विदारण होते. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 6 खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 6 किंवा प्रश्न क्रमांक 6 सोडवणे अपेक्षित आहे. जर आपल्याला 6 येत नसेल तर आपण 6 हा प्रश्न सोडवू शकता. इथे आपण प्रश्न क्रमांक 6 याबाबत माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला रकान्यात काही माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला साधा स्तंभालेख किंवा रेषालेख काढायला सांगितला जातो. इथे आपण साधा स्तंभालेख तयार करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिवाय आपल्याला इथे 3 प्रश्नसुद्धा दिले जातात. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. इथे आपण प्रथम प्रश्नांची उत्तरं पाहूया. 1, दिलेला आलेख काय दर्शवतो? विद्यार्थी मित्रांनो, हा दिलेला आलेख महासागर आणि उपसागर यांच्या क्षारतेची टक्केवारी दर्शवतो. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या सागराची क्षारता सर्वाधिक आहे? इथे उत्तर आहे भूमध्य समुद्राची क्षारता ही सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 3, हिंदी महासागराची क्षारता किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, इथे हिंदी महासागराची क्षारता 1035 इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर आपण योग्य प्रश्नांची उत्तरं लिहिली तर आपल्याला 3 गुण मिळतील. तसेच इथे आपल्याला आलेखसुद्धा काढावा लागतो. इथे आलेख काढताना, साधा स्तंभालेख काढताना वाय अक्ष आणि एक्स अक्ष असे 2 अक्ष तयार करावे लागतात. शिवाय वाय अक्षावर आपल्याला इथे 1 सेंटीमीटर बरोबर 10% इतकं प्रमाण घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आपण बंगालच्या उपसागराची क्षारता, त्याचबरोबर हिंदी महासागराची क्षारता, अटलांटिक महासागराची क्षारता आणि भूमध्य समुद्राची क्षारता ही साध्या स्तंभालेखाच्या आधारे आलेख कागदावर दर्शवणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेख कागदावर साधा स्तंभालेख तयार करण्याचा प्रयत्न करा. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% इतकी क्षारता घ्या. त्याचबरोबर आपल्याला एक्स अक्षावर बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, भूमध्य सागर अशा प्रकारे रचना करून आपण आलेख काढण्याचा प्रयत्न करा. आता आपण प्रश्न क्रमांक 6 म्हणजेच किंवा हा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती दिलेली आहे. ती पाहून आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर, महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. काही भाग हा पर्जन्य छायेचा आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? उत्तर आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भाग हा महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात कोणत्या पर्वतामुळे प्रतिरोध पर्जन्य पडतो? उत्तर आहे सह्याद्री पर्वतामुळे प्रतिरोध पर्जन्य पडतो. प्रश्न क्रमांक 4, जास्त पर्जन्याचा प्रदेश कोणता आहे? उत्तर, कोकण किनारपट्टी हा जास्त पावसाचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात कोणत्या समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येतात? उत्तर, महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येतात. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचे ढग आढळतात? उत्तर, कमी बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्र पठारावर आढळतात. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 8. विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे
अपेक्षित आहे। प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 4 गुण मिळतील। इथे प्रश्न दिलेला आहे 1. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा। उत्तर काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते थोडक्यात लिहा। तसेच तिसरा प्रश्न आहे नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती सविस्तर उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या सर्व प्रश्नांचा आपण सराव करण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे सर्व पेपर आपल्याला दिलेले आहेत। ते कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्याबाबतची लिंक दिली आहे, ती सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सोडवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।